श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर मंडळी, मार्गशीर्ष महिना चालू आहे तर गोडधोड काहीतरी झालं पाहिजे, म्हणून आज मी शेवयाची खीर बनवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर आपण आता हे गरम करून घेऊया छान। मधून मधून हे दूध आपण असं हलवत राहूया, जेणेकरून ते पातेल्याच्या तळाशी लागणार नाही। छान उकळी काढून घेऊया आपण दुधाला। हे पहा, आपल्या दुधाला छान कड आलेला आहे। आपल्याला इथे दूध आटवून वगैरे नाही घ्यायचं आहे, फक्त आपल्याला कड काढून घ्यायचं आहे दुधाला। मोस्टली ही खीर आहे ना, मी शेवया तेलामध्ये न भाजता बनवणार आहे। अशी तुम्ही खीर ट्राय करून बघा, खूप छान होते। मोस्टली आपण व्हिडिओ बघितले असेल की शेवया ह्या छान तुपामध्ये भाजल्या जातात, पण ह्या तुपामध्ये न भाजता मी ही खीर बनवणार आहे। आता इथे मी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत। या बारीक शेवया आहेत, या आपण घालून ढवळून घेऊया दूध। शेवया टाकल्यावरती दूध सतत ढवळतच राहायचं, नाहीतर त्या शेवयांचा गोळा होतो। तर याच्यामध्ये मी मखाने टाकणार आहेत। मखाने टाकल्यावरती खूप छान अशी चव येते या खीरीला। खरं तर मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेचा असल्यामुळे लक्ष्मी मातेला मखाने किंवा कमळाची बी ही खूप प्रिय आहे, त्यामुळे आपण यामध्ये मखाने टाकलेले आहेत। आपल्या खीरीला छान असा कड येतोय, तर आता याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालणार आहे। तुम्ही आवडत जास्त गोड हवी असेल तर जास्त साखर घातली तरी चालेल। छान मिक्स करून घेऊया आपण साखर। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊया मिक्स। तुम्हाला अख्खे ड्रायफ्रूट आवडत असतील तर तसेही टाकले तरी चालतील। 1 चमचा वेलची पावडर टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आपल्या खीरीला छान कड येतोय। आता सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। तूप हे लास्टलाच घालायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। अशी खीर तुम्ही करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती। अगदी शेव भाजून तुम्ही जी खीर करता ना, त्याच्यापेक्षा ही खीर एकदम सुंदर आणि छान होते। ट्राय तर करून बघा। खूप सुंदर अशी शेवयाची खीर आहे। याच्यामध्ये तुम्ही जाड शेवया घातलात तरीही चालेल, आणि थोडं केसर असेल तुमच्याकडे आणि तेही घातलं तर छान असा रंग येतो खीरीला। चला तर मग तयार आहे आपली शेवयाची खीर। जास्तही आटवणार नाही आहे मी, कारण जसजसा वेळ जातो तसतशी ती घट्ट होत जाते, त्याच्यामुळे थोडी पातळच ठेवणार आहे मी। चला तर मग सर्व करूया। चला तर मग सर्व करूया। चला तर तयार आहे आपली शेवयाची खीर। आहे की नाही झटपट अशी शेवयाची खीर? तुम्हीही करा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली आहे ती। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला येणारा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। धन्यवाद।